श्री स्वामी समर्थ. नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी स्वामींच्या मठमध्ये जायला निघालो. तिथं गेल्यावर बघतो तर जप सुरू होते. विश्व मनोहर करती जीवन सुंदर. स्वामींचं दर्शन तुम्हाला देखील घडवतो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मनात काही बोलायचं नव्हतं, फक्त स्वामींच्या चरणी नजर ठेवली आणि मनाला शांतता मिळाली. तिथून निघताच अंबरनाथच्या मिनी मरीन ड्राईव्हच्या सिग्नलवरती थांबलो. मग विचार केला, रोडमध्ये जातानाच आपल्याला प्राचीन शिवमंदिर लागतो. जुनं पण अतिशय पवित्र ठिकाण. बाहेर भरपूर ऊन होता, पण गाभाऱ्यामध्ये एंट्री करताच थंडावा जाणवायला लागला. तिथे 12ही महिने ओलावत दिसतो आपल्याला. आणि बघा, शिवलिंगाचं आपण दर्शन करताच शिवाला मन अर्पण केलं. क्षणभर दर्शन घेतलं आणि मन शांत झालं. हर हर महादेव. घरी येताच मांजरा आपली वाट बघत होती. त्यांना मी नेहमीप्रमाणे चिकन घेऊन येतो, पण आज गुरुवार होता. गुरुवारी आपण खात नाही, पण त्यांच्यासाठी आपल्याला चिकन वगैरे आणावं लागतो. तर रोडमधून येताना मी चिकन त्यांच्यासाठी आणलं. बघा, ती पिशवी बघून त्यांची किती गर्दी झाली. त्यांच्यासाठी जे आणलं होतं खायला ते दिलं त्यांना सर्वांना खायला. बघा कसे खातात ते आनंदाने. आणि आई बोलते, एक मांजराने आपल्यावरून उडी टाकली. तर मी विचार करतो कुठनं वरून उडी टाकली. तर हे बघा, इथं मी गॅलरीमध्ये दाखवतो ना, इथनं यांनी खाली बघा, खाली पत्र आहे, तिथे त्यांनी वरून उडी टाकली. बघा, त्या पत्रांवरती उडी टाकली, त्या इथनं या कोपऱ्यावरनं. हा इकडनं उडी टाकतो आणि लोकांच्या पत्रावरती फिरायला जातो. बघा आता कसा आजारी पडून बसलाय. तर आजचा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये कळवा. धन्यवाद.